तर मुंबईतील मीटर, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी तसंच स्कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांनी वाढ झालेली आणि त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे। नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी म्हणून मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडं आकारणीचा चार्ट देण्यात आलेला आहे। प्रस्तावित दरानुसार रिक्षाचं भाडं 11% आणि टॅक्सीचे भाडं 10% वाढलेलं आहे। तसंच स्कूल कॅबच्या भाड्यातही 20% वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रवाशांना आता अतिरिक्त भूर्दंड सहन करावा लागणार आहे। मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे, कारण की टॅक्सीचे दरवाढ झालेली आहे। आपण बघतो की मुंबईसारख्या शहरामध्ये एका बाजूला महागाई असताना दुसऱ्या बाजूला आता टॅक्सीने देखील भाडेवाढ केलेली आहे आणि त्याच्यामुळे मुंबईकरांच्या खिशावरती आता आणखी जास्त खरं तर भार पडताना पाहायला मिळणार आहे। फक्त टॅक्सीच नाही तर रिक्षाच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या सगळ्या कूल कॅब आहेत त्यांचा देखील दर वाढलेला आहे, त्यांचा दर देखील आता 8 रुपयांनी वाढलेला आहे। त्याच्यामुळे एका बाजूला महागाईच्या झळा आणि दुसऱ्या बाजूला वाढणारी ही दरवाढ याच्यामुळे आता कुठेतरी सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे। आपण पाहतो आहोत की जे परिवहन प्राधिकरण आहे त्यांनी खरं तर या नवीन दरांना मंजुरी दिलेली आहे आणि ऑटो रिक्षाच्या भाड्यामध्ये 11% तर टॅक्सीच्या भाड्यामध्ये जवळपास 10% ही वाढ झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतो की आता मुंबईकरांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत। टॅक्सीसाठी आधीचा जे दर होता तो 28 रुपये होता आणि आता त्याच्यामध्ये 3 रुपयाची भर पडलेली आहे आणि आता नवीन जो दर असणार आहे तो आता खरं तर आता 31 रुपये असणार आहे। कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे,